नमस्कार मित्रांनो. तर आपला शेवगा आता शेंडा तोडणीमध्ये आलेला आहे. जवळपास पाहिलं तर 2-2.5-3 फुटाची उंची झाली त्याची. तर काही झाडाची शेंडा तोडणी आपण करणार आहोत. तर पाहू शकता हे झाड आहे. या झाडाच्या मध्य भागाचा शेंडा आहे. शेंडा हा कट करणे, कारण जेणेकरून आपला जो बुडका आहे, शेवग्याचा बुडका मजबूत झाला पाहिजे. तर आपण पाहू शकता या ठिकाणी हा मध्य शेंडा आहे. याच्या मधला शेंडा असा कट करावा लागतो. असा सहज कट होतो, कारण कट केल्याच्या नंतर झाडाचा जो बुडका आहे तो बुडका मजबूत आणि चांगला ठोसदार मजबूत बनतो. पाहू शकता आपण याचा शेंडा काटणार आहोत. असे प्रत्येक झाडाचा शेंडा कट करणं आवश्यक आहे. आता पाहिलं तर काही झाडं थोडी छोटी आहेत, काही झाडं पाहिलं तर मोठे आहेत. तर शेंडा कट जे मोठे झाड आहेत त्यांचा शेंडा कट करणं आवश्यकच आहे. पाहू शकता अशा पद्धतीमध्ये शेवगा आलेला आहे. हे जी पाठीमागची बारकाली झाडं आहेत ती तुटाळीची झाडं आहेत. हा ओडिशी 3 शेवगा आहे. बघा याचा आपण शेंडा कट केला होता. तर याला जी फुटवा आहे, फुटवा नंबर 1 झालेला आहे. पाहू शकता बघा, या झाडाला फुटवा नंबर 1 झालेला आहे. ऊन असल्यामुळं तुम्हाला प्रखर दिसू शकणार नाही.